नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी पोलीस भरती मुंबई उच्च न्यायालय यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीचे 15 प्रश्न बघितलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 15 प्रश्न बघूयात। 2026 स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न क्रमांक 15, 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 बंगाल। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केरळ। प्रश्न क्रमांक 16, ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन 1 तेजसिंग, ऑप्शन 2 लालसिंग, ऑप्शन 3 दिलीप सिंग, ऑप्शन 4 रामसिंग। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रामसिंग। प्रश्न क्रमांक 17, 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? ऑप्शन 1 कानपूर, ऑप्शन 2 मीरठ, ऑप्शन 3 झाशी, ऑप्शन 4 अराह। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मीरठ। प्रश्न क्रमांक 18, सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन 1 ॲलन हुम, ऑप्शन 2 ॲनी बेझंट, ऑप्शन 3 मादाम कामा, ऑप्शन 4 क्रू गोखले। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ॲनी बेझंट। प्रश्न क्रमांक 19, बंगालची फाळणी कोणी रद्द केली? ऑप्शन 1 लॉर्ड कर्झन, ऑप्शन 2 लॉर्ड मिंटो, ऑप्शन 3 लॉर्ड हार्डिंग्ज, ऑप्शन 4 लॉर्ड चेम्सफोर्ड। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लॉर्ड हार्डिंग्ज। प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन 1 मोर्ले मिंटो कायदा, ऑप्शन 2 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, ऑप्शन 3 1935चा कायदा, ऑप्शन 4 रिलेट कायदा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रिलेट कायदा। प्रश्न क्रमांक 21, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन 1 पंडित नेहरू, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 महात्मा गांधी, ऑप्शन 4 सरदार पटेल। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लोकमान्य टिळक। प्रश्न क्रमांक 22, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता? ऑप्शन 1 ऊस, ऑप्शन 2 कापूस, ऑप्शन 3 भात, ऑप्शन 4 नीळ। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नीळ। प्रश्न क्रमांक 23, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना डॅशमध्ये झाली? ऑप्शन 1 1882, ऑप्शन 2 1843, ऑप्शन 3 1884, ऑप्शन 4 1885। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1885। प्रश्न क्रमांक 24, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? ऑप्शन 1 324, ऑप्शन 2 320, ऑप्शन 3 313, 315, ऑप्शन 4 326। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 324। प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ऑप्शन 1 सरोजिनी नायडू, ऑप्शन 2 ॲनी बेझंट, ऑप्शन 3 पंडिता रमाबाई, ऑप्शन 4 सरस्वतीबाई जोशी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अँटी बेझंट। प्रश्न क्रमांक 26, महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? ऑप्शन 1 चंपारण, ऑप्शन 2 मुळशी, ऑप्शन 3 खेडा, ऑप्शन 4 बारडोली। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 चंपारण। प्रश्न क्रमांक 27, इतिहासात विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग कोठे सुरू आहे? ऑप्शन 1 पटना, ऑप्शन 2 लुधियाना, ऑप्शन 3 अमृतसर, ऑप्शन 4 हरियाणा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अमृतसर। प्रश्न क्रमांक 28, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन 1940, ऑप्शन 2 1942, ऑप्शन 3 1944, ऑप्शन 4 1946। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1942। प्रश्न क्रमांक 29, बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? ऑप्शन 1 सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन 2 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 4 आचार्य JB कृपलानी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न क्रमांक 3, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी, पोलीस भरती, मुंबई उच्च न्यायालय, वनरक्षक अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे हे 15 प्रश्न बघितलेले आहेत। 2026साठी जे कोणी स्पर्धा परीक्षा देत असणारे त्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त हे प्रश्न आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।